नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. आटपाडीत अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी रास्ता रोको. आटपाडी शहरातील भवानी विद्यालयाच्या मैदानावर शासकीय जागेत उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा त्याच ठिकाणी कायमस्वरूपी ठेवावा या प्रमुख मागणीसह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी आक्रमक वळण मिळाले. ज्येष्ठ नेते जयप्रकाश हुलवान व शुभम हाके यांनी 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. 5 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली. पुतळा कायमस्वरूपी ठेवण्याबरोबरच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मेंढपाळांसाठी असलेल्या अनुदानाच्या योजनांचा सरसकट लाभ द्यावा. महामेश व स्वयं योजनांचा लाभ मिळावा. निवासी शाळा सुरू कराव्यात. चराई अनुदान द्यावे. तसेच डबई कुरण संवर्धित राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय रद्द करावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. दरम्यान आंदोलनस्थळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, नगराध्यक्ष उत्तम जाधव, ज्येष्ठ नेते श्रावण वाक्षे, अंकुश मुळे उपस्थित होते. यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी महावितरण कार्यालय समोरील नगरपंचायतीच्या जागेत अहिल्यादेवींचा पुतळा व बगीचा उभारण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले. मात्र या जागेच्या जवळच बियर बार असल्याने आंदोलकांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला. भवानी विद्यालयाच्या मैदानावरच पुतळा कायम ठेवावा अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.